हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये दुधी भोपळ्यापासून तयार होणारे एकदम खस्ता मऊ लुसलुशीत असे दुधी भोपळ्याचे पराठे तयार करणार आहोत। खास करून लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही आणि दुधी भोपळा अजिबात खाल्ला जात नाही, तर त्यांच्यासाठी एकदम अप्रतिम अशी रेसिपी आहे। ही रेसिपी या पद्धतीने नक्की तयार करा, खूप आवडेल। आणि या पराठ्यांची विशेषता म्हणजे आपण आज लाटून पराठे तयार करणार आहोत, अजिबात न तुटता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी थोडं वाटण तयार करूया। तर तिखटपणासाठी 3 ते 4 मिरच्या तुकडे करून घेतले, कोथिंबीर घेतलेला आहे भरपूर, कढीपत्त्याची पाने घ्यायची आहे फ्लेवरसाठी, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, सोबतच 1 चमचा भरून जिरे घालायचे आणि थोडंसं पाणी घालून याचं अशा पद्धतीने दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं। आता याला आपण साईडला ठेवूया। तर इथे मी मोठ्या आकाराचा एक दुधी भोपळा घेतलेला आहे, यामधून मी अर्धा दुधी भोपळ्याचा वापर करते। हा दुधी भोपळा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतो। तर आपण याला सर्वात आधी कट करून घेऊया आणि अर्ध्या दुधी भोपळ्याचा वापर करूया पराठे बनविण्यासाठी। तर यावरील सर्व साल काढून घेते सर्वात आधी। जर इथे दुधी भोपळा जास्तच कोवळा असेल तर तुम्ही सालीसोबतच त्याचे पराठे तयार करून घेऊ शकता, खूप छान टेस्टी होतात। तर छान अशी मी सर्व साल काढून घेतलेले आहे। आता याला 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे, म्हणजे किसायला सोपं होईल। तर याला 2 भागामध्ये मी डिवाइड करून घेते आणि मीडियम आकाराच्या किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे मी याला। एकदम जाड किसणी वापरू नका। तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक किस इथे करून घ्यायचा आहे। दुधी भोपळ्याच्या आतमधील बिया जर कोवड्या असतील तर तुम्ही ते वापरू शकता आणि जठर असतील तर त्या काढून घ्याव्यात, त्याची टेस्ट अजिबात छान लागत नाही। कोवड्या असतील तर तुम्ही ते वापरलात तरीही चालेल। तर दुधी भोपळ्याच्या किस अशा पद्धतीने छान असं बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। याचे लच्छे बघू शकता बारीक बारीक आहेत। तर याच पद्धतीने सर्व दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे आणि एवढं किस तयार झालेलं आहे। तुम्हाला वाटलं तर यामधील पाणीसुद्धा काढून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। मी अजिबात पाणी काढणार नाही, यामध्ये लागेल तसं पीठ वापरते। तर मी ते सर्वात आधी 1 प्लेट भरून गव्हाचं पीठ घातलं आणि अर्धा प्लेट तांदळाचं पीठ घातलं। खूप छान कुरकुरीत आणि खस्ता तयार होतात यामुळे। आणि आपण मसाला तयार केलेला होता मिरची कोथिंबीरीचा, तो सर्व यामध्ये ओतून घ्यायचा आहे। यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। चिमूटभर हळद घालायची आहे, तिखटपणासाठी लाल तिखट, मिरचीसुद्धा वापरलेली होती, फक्त कलरसाठी तिखट वापरते, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा धने जिरे पावडर घातलं। 3 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत, भरपूर असा कोथिंबीर घालायचा यावरती आणि पीठ मळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने कणिक मळतो आपण त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे आणि ते लागेल तसं गव्हाचं पीठ वापरायचं आहे। लागेल तसं गव्हाचं पीठ यामध्ये वापरायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची, अजिबात पाणी वापरायची गरज पडणार नाही इथे। आणखी मला इथे पातळ बॅटर वाटत आहे, तर त्यामुळे मी इथे आणखी 1 प्लेट भरून गव्हाचं पीठ वापरते आणि छान अशी कणिक मळून घेते। इथे मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही, पूर्णपणे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे। या पद्धतीने जर का तुम्ही पराठे बनवलेत तर मुले आवडीने खातील, दुधी भोपळा खाल्लाही जाईल आणि खूप छान असं पौष्टिकसुद्धा आहे। थोडं पातळ वाटत आहे मला पीठ, आणखी थोडं यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करते। हाताला खूप असं चिकटत आहे, तर त्यामुळे थोडं आणखी प्लेट भरून मी ते गव्हाचं पीठ वापरते आणि मळून घेते आहे। आणि या पराठ्यांची विशेषता म्हणजे आपण लाटून तयार करणार आहोत पराठे, एकदम खस्ता तयार होतात। आपण इथे भरपूर असे तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे छान असं कणिक मळून झालेली आहे। आता याला झाकून ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, एक गोळा तयार करून घ्यायचा, सुक्या पिठामध्ये डीप करायचं आणि डायरेक्टली लाटायला घ्यायचं आहे। जर तुम्ही पीठ झाकून ठेवलं अर्धा तासासाठी किंवा 15 मिनिटांसाठी तर तो सैलसर होऊ शकतो आणि लाटायला त्रास होऊ शकतो।
त्यामुळे अजिबात ठेवायचं नाही, डायरेक्ट लाटायला घ्यायचं. तर पोळीप्रमाणेच आपल्याला पातळसा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर सुकं पीठ टाकत मी अशा पद्धतीने पराठा लाटून घेतला. आता यावरून मी थोडेसे पांढरे तीळ आणि कोथिंबीर घालते, म्हणजे खाताना दाताखाली तीळ येतात आणि खूप छान फ्लेवर येतो खस्ता असा. थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी आज पराठे तयार करून घेते. एक पराठा या पद्धतीने तयार झालेला आहे. याला एका प्लेटवरती ठेवून द्यायचं. बघू शकता दिसायलाही खूप भारी वाटतो तीळ आणि कोथिंबीर घातल्यामुळं. दुसरा पराठा याच पद्धतीने मी लाटून घेते. सुकं पीठ लावून छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि त्यावरती कोथिंबीर आणि पांढरे तीळ घालायचे खस्ता टेस्ट येण्यासाठी. आणि दिसायलाही पराठा छान असा सुरेख दिसतो या पद्धतीने जर पराठा केला तर. आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने 2 पराठे मी लाटून घेतलेले आहेत. आता आपण याला शेकून घेऊया छान असं. लोखंडी तव्यावरती मी तेल लावून घेतलं थोडासा. आता यावरती पराठा घालायचा आहे आणि वरची साईड सुकेपर्यंत याला भाजू द्यायचं आहे छान असं. छान सुकलेली आहे वरची बाजू. आता याची पलटी करून घ्यायची आणि वरच्या साईडने भरपूर असा तूप लावायचा, म्हणजे खूप छान टेस्ट येते पराठ्याला. आता याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खूप छान असं तूप लावून घ्यायचं. तूप तेल तुम्ही काहीही लावू शकता. तूप लावलं तर आणखीनच हेल्दी होईल पराठा. दोन्ही साईडने खूप छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असं भाजल्या गेलेला आहे पराठा. दोन्ही साईडने खरपूस भाजल्या गेलेला आहे. दिसायला जेवढं छान दिसतोय खायला त्यापेक्षा कितीतरी पटीने टेस्टी झालेला आहे. छान पराठा शिजला गेलेला आहे. जवळून बघू शकता याचं टेक्स्चर. आता दुसरा पराठा सुद्धा याच पद्धतीने मी भाजून घेते. मस्त असं तूप लावायचं आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दुसरा पराठा सुद्धा रेडी झालेला आहे. दिसायला एकदम भारी, खायला टेस्टी. आता तिसरा पराठा जो आहे मी त्याला झाकणाच्या सहाय्याने गोल तयार करून घेतलं, म्हणजे डब्यामध्ये वगैरे द्यायला खूप छान वाटतो. तर तिन्ही पराठे मी तयार करून घेतलेले आहेत छान शेकून. अशाच पद्धतीने सर्व पराठे मी तयार करून घेते. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा पराठा तयार झाला. दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्ला तरीही एकदम मस्त वाटेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.